खरं तर मराठी इंडस्ट्री जाधव चित्रपट इंडस्ट्री अशा नावाने ओळखली जाते आणि मराठी चित्रपट जे आहेत ते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि इतर जी मंडळी आहेत त्यांच्यामुळे जिवंत आहे. तुम्ही भरपूर सामाजिक विषय घेऊन चित्रपट केलेले आहेत आणि ह्या चित्रपटाचा जो एक मेसेज आहे की गिव्ह अप करायचं नाही. तुम्ही जेव्हा संघर्ष करत होतात त्यावेळेस पण तुम्ही त्या गोष्टी ह्या चित्रपटाशी रिलेट केल्या की गिव्ह अप करायचं नाही. प्रश्न हा आहे की गिव्ह अप करायचा नाही हे तुम्ही ज्यावेळेस संघर्ष करत होता त्याचा काही रिलेव्हन्स ह्या मूवीशी आहे का? नाही, तर तुमचं पहिलं जाधव इंडस्ट्रीवर असं काही नाही. हा, इंडस्ट्री सुरू केली फाळके सरांनी, त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि इतकी वर्ष सातत्याने ते छान छान होत चाललंय. छान छान मुळात मराठीत चांगले प्रोडक्ट येत आहेत, प्रोजेक्ट चांगले येत आहेत, छान पद्धतीने विषय येत आहेत. राहता राहिला प्रश्न संघर्षाचा. या चित्रपटाची गोष्टच संघर्षमय आहे. खरं बघा, तुम्ही साधा विचार करा. आता आम्हाला कोणी सांगितलं तुम्ही पटकन 10वीची परीक्षा द्या म्हणून, आपल्याला नाही जमणार. पण आणि यात तर कामगार आहेत सगळे, आणि कामगार रात्र शाळेत जाण्यासाठी कसे तयार होतील? म्हणजेच ओरिजिनली शिरूरकर साहेबांनी, उदय शिरूरकर साहेबांनी जे डेअरिंग केलं त्याला हॅट्स ऑफ आहे. आणि 10वी परीक्षा पास करायला लावली त्यांना. निलेश माळी सर आणि शिरूरकर साहेब ह्यांचं काय त्यांना कॉन्फिडंट असेल की बाबा हे. आणि आता चालू आहे, आता परत लोकांना 10वीला जर वाचणं मिळते, आता 12वीला बसतायत. म्हणजे की बघा, माणूसाचा विचार चांगला पॉझिटिव्ह विचार करू शकतो. आणि मी तर परत त्या पॉइंटवर येतो की तो संघर्ष आहे ना, त्यांनी किती झेलला असेल. आम्ही तर काम केलंय त्यात. तो संघर्ष इतका झेललाय. ॲज इट इज सेम आम्ही एकांकिका स्पर्धा करतात, डोळ्यासमोर नाटक चांगलं व्हायला पाहिजे, हा संघर्ष असायचा. नाटकानंतर चित्रपट आपला चांगला असायला हवा, हा संघर्ष होता. आता चांगले चांगले रोल हातात यावेत, हा संघर्ष चालू आहे. त्यामुळे संघर्ष कुठे थांबत नाही. तुम्ही त्या संघर्षाकडे कसं उतरताय, कसं पाहताय, पॉझिटिव्हली पाहताय तर पॉझिटिव्हली तुम्ही उत्तर मिळणार. तुम्ही उथळपण त्यावर लक्ष देतो, उथळपण राहते. त्यामुळे संघर्षाशिवाय पुढे सक्सेस नाही, एवढं मदत करा. तुम्ही जो आता रोल केलेला आहे चित्रपटामध्ये, ज्या वेळेला 10वीची परीक्षा आहेत म्हणून आपले शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात आणि घरचा जो मुलगा आहे तुमचा, तो म्हणतो बाबा, नातू, हा बाबा तुम्ही शाळेला जाणार. ह्या प्रसंगाचा आपल्या मनावर काय बितला असेल किंवा सिद्धार्थ सर तो क्षण सांगा. आता मी गोष्ट सांगत नाही पिक्चरच्या नातवाचं, माझं काही रिलेशन यांचं सांगितलं तरी गंमत आहे. पण जो नातू जवळ येत नसतो, तो शाळेत जातोय, त्याला अभिमान वाटतो, त्या डोळ्यात दिसतंय की आजोबा शाळेत जात आहे, त्या नावानं नुसतं जवळ येतो, त्यातच तो भरून पावतो. अशा बारीक बारीक इमोशनल गोष्टी ह्याने छान पद्धतीने पेरले, जे आपल्याला आपल्या घरात आपल्या आजोबा क्लास घेताना आपण आजोबांना काय बोलतो, आजोबा किंवा एखादं वेगळंच काहीतरी छान जगातलं सांगतात, तेव्हा आपण पण आश्चर्य त्यांच्याकडे पाहतो ना. अरे म्हणजे आजोबांना माहिती आहे गोष्ट, आजोबा आता कधी नव्याने कधी वेगळं करतायत, तर तो विषय ते मांडले. तो क्षण माझ्या क्षणामध्ये आहे, माझा नातू आहे म्हणून प्रश्न उत्तर तो जमलाय. ओके सर, एक आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊया. एक आणि आणखीन एक प्रश्न दिग्दर्शकांसाठी आहे की मगाशी आशुतोष सर सुद्धा म्हणाले की भरत सर आणि सिद्धार्थ आयत्या वेळेस काय उद्योग करतात. बऱ्याच वेळा आम्ही ह्याच्यावर पाहिलेलं, इंटरव्ह्यू मध्ये पाहिलेले ऑन द स्पॉट त्याचे इम्प्रोव्हायझेशन करतात. त्याबद्दल ह्याच्यामधनं काही तुम्हाला शूट करताना किंवा स्टेजवर किती संघर्ष करावा लागला ह्यांच्या इम्प्रोव्हायझेशन? उलट संघर्ष झाला नाही, जे होतं ते स्क्रिप्टच्या मध्येच झालं इम्प्रोव्हायझेशन. म्हणजे त्यांनी पण ज्या गोष्टी सुचवल्या ते इतके सगळे कॅरेक्टरचं म्हणजे होमवर्क करून आले होते, घरचा अभ्यास त्यांचा इतका पक्का होता की त्यांना जे सुचत होतं नवीन नवीन इम्प्रोव्हाइज करायला ते पण त्या कॅरेक्टर मधलंच, त्या सीन मधलंच होतं. त्यामुळे मला तसा संघर्ष काही फार करावा लागला. संघर्ष होता की एवढं यांना सुचतंय तर यातलं किती घ्यायचं आणि किती नाही, एवढा संघर्ष. त्याबद्दल आय गेस कधी कधी ना गोष्ट तुमच्याकडे चांगली येते ना, तिथे इम्प्रोव्हायझेशन गरज नसते. जर गोष्ट तिथे प्रॉब्लेम झाला तो तिथे इम्प्रोव्हायझेशन येतं. मागे कोणाला तरी प्रश्न विचारा. सिद्धार्थ सरांना याच्याबद्दल काय सिद्धार्थ सर? सर्वांना थांबायचं नाही यासाठी 1-2 मिनिटं फक्त. माफ करा, मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. प्रत्येक कलाकार हा जबाबदारीने काम करतो आणि हा सिनेमा आमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे. कारण आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले अशा माणसांना आम्ही रिप्रेझेंट करतोय ज्यांनी हा संघर्ष भोगलाय, ज्यांनी हा संघर्ष पार केलाय. प्रत्येक सिनेमाची गोष्ट ही वेगळी असते. आम्ही कलाकार ते पात्र निभवण्याचा प्रयत्न करतो. कधी विनोद असतो,
कधी राग असतो, कधी प्रेम असतं. मी शिवराज वायचळ सर, तुषार हिरानंदानी सर, भवेश जनेवलकर सर यांचं मनापासून आभार मानतो, कारण एक अशी गोष्ट आणली आहे जी गोष्ट तुमच्या आमच्यातली आहे. मी शिवराजचं, अर्पिताचं यांनी कास्टिंग केलं म्हणून सांगतो की आमच्यात त्यांना ती पात्र दिसली आहेत आणि आम्हाला ते परफॉर्म करायला मिळते. याच्यासारखं दुसरं भाग्य नाही, कारण काहीतरी उड्या मारून, काहीतरी नाचून गाऊन आम्ही तुमचं मनोरंजन करतो, पण इथे त्या माणसाने जो संघर्ष जगलाय तो आम्हाला परफॉर्म करायला मिळाला. त्यामुळे ही सर्वात मोठी जबाबदारी होती. आता आम्ही जे नाचलोय सांग सांग भोलानाथवर, हे आम्ही इव्हेंट सारखं नाचलो नाहीये, हा आमचा आनंद आहे. आणि ते कलाकार किंवा ती पात्र ना ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद शोधत त्यांनी ह्या गोष्टी पार केल्यात. म्हणजे आता ज्या पद्धतीने प्रवीण डाळिंबकर किंवा आता आशु सर म्हणाले सेकंड चान्स आपल्या आयुष्यात खूप कमी मिळतो. आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही आता त्यांना नातवाचं विचारलं, सर तुम्ही प्रत्येक जण घरातले कर्ते पुरुष आहात. घर सांभाळण्यासाठी, कुटुंबाला सांभाळण्यासाठी तुम्ही जी धावपळ करताय त्याचं ऍप्रिसिएशन कधी नसतं आणि हवं पण नसतं. पण ते जर ऍप्रिसिएशन मिळण्यासाठीची एक संधी मिळाली तर काय होईल? कुणीतरी शिरूरकर येईल, कुणीतरी निलेश माळीसारखा माणूस येईल, तो बोलला तुझं पण स्वप्न जग ना, तू या तुझं स्वप्न जग, तुझ्या स्वप्नावर तुझ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होईल. तर ही गोष्ट छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आमच्या शिवराजने केलाय आणि त्यासाठी आम्ही सगळे इथे उभे आहोत. म्हणजे तुम्ही म्हणताय की कलाकार म्हणून आमचे इम्प्रेशन वेगवेगळे असतील, पण ह्यातले भरत जाधव, यातले सिद्धार्थ जाधव हे ते कॅरेक्टर आहेत जे खरे आहेत आणि त्या जबाबदारीने आम्ही तो काम करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे झी स्टुडिओज, भवेश सरांचं, तुषार सरांचं मी आभार मानतो, कारण एक खूप छान गोष्ट आशु सरांनी मस्त म्हटलं, या आम्हाला खूप छान ऍप्रिसिएशन मिळतंय टीजरला, ट्रेलरला, या गाण्याला. आम्हाला उलट ना अंबर मास जास्त चढलंय. ज्या पद्धतीने मायबापासारखे प्रेक्षक मराठी सिनेमावर प्रेम करतात, आमच्या सिनेमाला ज्या पद्धतीने, आपल्या सिनेमाला ज्या पद्धतीने ऍप्रिसिएशन मिळतं, अरे छान आहे रे, मस्त वाटते रे, काहीतरी प्रॉमिसिंग आहे. तर मला हे खूप बरं वाटतंय की इतकी वर्ष काम करून आपला मराठी सिनेमा अशा पद्धतीने रिसीव्ह होतोय. आम्ही काय एक्साइटेड आहोत, आज गेला पाऊण तास आम्ही उभे आहोत आणि फक्त सिनेमाबद्दल बोलतोय. तर ही गोष्ट ना इथली आहे, ती महाराष्ट्राच्या मातीतली आहे आणि ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तो एकमेव असून ही भरत जाधव सिद्धार्थ जाधवची गोष्ट नाहीये, ही अशा सुपरहिरोची गोष्ट आहे ज्यांनी खाकी वर्दीत सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही नक्की बघा. आता थांबवतो. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया सर. शिवराज सरांसाठी माझा छोटासा प्रश्न आहे. महाराष्ट्रातलं मराठी शिक्षण, शहरी शिक्षण आणि ग्रामीण शिक्षण अशी वर्गवारी होत असताना आपण जो या चित्रपटाच्या माध्यमातून, थांबायचं नाही, या चित्रपटाच्या माध्यमातून शिकलंच पाहिजे आणि 10वी पास झालंच पाहिजे या संकल्पनेकडे कुठल्या नजरेनं पाहिलं? मुळात शिक्षणाला आम्ही एक संधी म्हणून पाहिलं की शिक्षण आपल्याला दरवाजे उघडून देतं. ज्या गोष्टींबद्दल आपण कधी विचार केलेला नसतो, आपल्याला प्रश्न पडायला लागतात, आपल्याला नवीन गोष्टी समजायला लागतात, त्यातनं आपल्याला रोजच्या जगण्यातल्या गोष्टींमध्ये प्रश्न पडायला लागतात आणि त्यातनं काहीतरी नवीन सापडत जातं. सो मी शिक्षणाला एक जगण्याचा मार्ग म्हणूनच विचार करतो की शिक्षण तुम्हाला जगायचं कसं हे शिकवतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे की माणूस जन्माने मोठा होत नाही तर तो शिक्षणाने मोठा होतो. तर हे वाक्य फार महत्वाचं वाटतं मला. आणि ते शिक्षणाने मोठं होणं म्हणजे काय, तर एक समाजभान असणं आणि सगळ्याविषयी एक काहीतरी आत्मीयता तयार होणं, सगळ्याविषयी काहीतरी विचार तयार होणं, हे शिक्षणाचं काम आहे. त्यामुळे सगळ्यांनी ते शिक्षण यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला ती जगण्याची दिशा देतं. वेळ आपली संपत